हा चेंडू लाऊड अपील केलं जात आहे, पण पंच सांगतात हा चेंडू यष्टी सोडून जात होता. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट, कॅप्टन समोर कॅप्टन होता आणि ताबडतोब पंचांचा इशारा आला, इट इज लेग बाईज. पहिलीच धाव अंकित केली जाते संघाच्या खात्यामध्ये, ती सुद्धा लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहतात समीर पाटील आलेत, ही ऑल्सो वेल नोन क्रिकेटर, ज्येष्ठ खेळाडू आहेत. सध्या 40+ हंगाम सुरू आहे डोंबिवलीमध्ये. दुसरी तुम्हाला ऋषी 11 काटे या संघात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात ते समीर पाटील. येतात ते उजव्या फलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला. समीर धावसंख्या धाव फलकावर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. महेंद्र भोईर एक यशस्वी संघनायक, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ वरला चेंडू मागे जातोय, लॉंग ऑफला क्षेत्रशक्ती आहे, चेंडू कव्हर करेपर्यंत फक्त 1 धाव कंप्लीट करतात फलंदाज समीर. खातं उघडतात स्वतःच एका धावेने आणि संघ धावसंख्येला देतात आकार धाव फलकावर ते 2 या धावसंख्येवर. सलग 3 षटकाराला पारितोषिक आले. प्रांजल नागरिक सहकारी पतपेढी सन्माननीय दीपकजी पाटील प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांच्या माध्यमातून पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहे ते 5,000 रुपयाचं सलग 3 षटकाराला. आणि जेव्हा गोलंदाजीला संघ उतरेल तेव्हा विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 5,000चं पारितोषिक आहे. फुल टॉस आलेत, चेंडू बॅटच्या स्टिकरच्या दिशेने लागतोय, खूप चांगला प्रयत्न. चेंडूवर येईपर्यंत, चेंडू ग्रीप करेपर्यंत संधी होती योगेशकडे. थोडीशी मात्र नाराज होत आहेत. बॅटचा स्टिकर जो तुम्ही पाहिला त्या स्टिकरच्या भागात चेंडू लागला. फुल टॉस होता, पण मोठ्या फटक्यामध्ये या कन्वर्ट करू शकले नाही. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावफलकात एकूण 4 धावसंख्येवर. खूप महत्वाचा फॅक्टर आहे योगेश पाटील या संघासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओव्हर पिच होता, अप्रतिम लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या वेगाने खूप बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा चौकार, गुड शॉट. टिपिकल योगेश पाटील शॉट. ओव्हर पिच होतं आणि खूप चांगला फटका, स्ट्रेट टू द ग्राउंड, बॉलच बॅक ड्राईव्ह, लॉफ्टेड मिड ऑफ वरना खूप चांगला एक्झिक्युशन दाखवत असताना मनगटी फटके, शैलीदार फटके त्याच्या बॅटमॅनला तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. पुरस्कार या संघाचे आहेत ते सचिन म्हात्रे. हा चेंडू बरोबर बॅट आणि बॅटच्या मध्ये होता, ऑन साईडला प्लेस करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. आउटसाइड एज, शॉर्ट सिली मिड ऑफ रेंज मध्ये चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा सीट मात्र स्ट्राईक रोटेट होतंय ते समीरकडे. धावसंख्या दाखवलं तुम्हाला पाहायला मिळते एकूण झाली. मला सांगतात राजदीप ती अजूनही सिंगल डिजिटमध्ये एकेरी अंकामध्ये 9 धावा धाव फलकावर. राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाचे पुरस्कार तुम्ही पाहतात सचिन म्हात्रे, ज्यांनी मात्र हा संघ पुरस्कृत केला या स्पर्धेमध्ये. महेंद्र भोईर पुन्हा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मानपाडा यांकडनं गोलंदाजी करेल तो समीर पाटीलसाठी. राऊंड विकेट, कव्हर्स मधनं अप्रतिम इनसाइड आउटचा फटका, डोळ्यांचं पारडं फेडणारा डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार, गुड शॉट. इम्प्रेसिव्ह जॉब फलंदाज समीर आणि त्याचबरोबर योगेशच्या बाटमध्ये. स्वतः योगेश कर्णधार म्हणून काम पाहतात, संघनायक म्हणून काम पाहतात या सामन्यामध्ये आणि एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी देण्याचा ते प्रयत्न करतात. पहिलं पॉवर प्लेचं षटक ते मात्र महेंद्रचं समाप्त होत आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे तुम्ही पाहतात राकेश म्हात्रे सोनारपाडा संघाने धावा कुठल्याच मैदानावर त्या एकही गडी न गमावता विदाउट लॉस 13. संघ अशा प्रकारे आहे. योगेश पाटील जे कॅप्टन आहेत या संघाचे, त्यानंतर विनोद पाटील, परेश पाटील, समीर पाटील, एक खूप चांगले खेळाडू, एक 40+ खूप चांगले तुम्हाला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज वय वर्ष 40च्या वर पलीकडे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात खेळाडू, पण काय परफॉर्म करतायत. चौकाराच्या माध्यमातून एकच चौकार ज्या बॅटमॅन तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर अमर ठाकूर आहे, दिस द प्लस फॅक्टर. हा सगळ्यात महत्त्वाचा की फॅक्टर आहे तो सोनारपाडा संघासाठी. या संघाचा सगळ्यात महत्त्वाचा स्ट्राईक गोलंदाज अमर ठाकूर. त्यानंतर अमोल पाटील विथ द व्हेरी गुड ऑलराऊंडर. त्यानंतर करण ठाकूर एक पिंच हिटर आहे मैदानामध्ये निश्चित. करण ठाकूर, त्यानंतर रिद्देश पाटील, रिद्देश म्हात्रे, श्रीधर म्हात्रे, श्रावण ठाकूर, कल्पेश केणे आणि प्रथमेश पालकरी. हा मात्र प्लेइंग 13 आहे. त्यानंतर दहीसर संघनायक या संघाचे आहेत ते महेंद्र भोईर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तो अजय पाटील. 13 विदाउट लॉस.
अजय कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं फिंगर मोल्ड केले होते पूर्णपणे. चेंडू खूप वेगळ्या शैलीने शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू मात्र पिचिंग केला. तिथून त्या चेंडू थोडासा टेक ऑफ घेतोय आणि मात्र स्ट्रायकिंग गेला फलंदाज योगेश सारख्या मात्र खेळाडूला थोडंसं बॅकफुटवर ढकलतोय. बॅकफुटला गेले होते. अपर कट पॉईंटच्या डोक्यानं खेळायचा प्रयत्न होता योगेशचा. थोडासा फर्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन थोडंसं चुकतंय ते मात्र योगेशचं डॉट बॉल. अजय जेमतेम 7 ते 8 बॉलचा रनअप. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. हुक केलं चेंडूला. चेंडू डीप पॉइंट रिजन मधना सीमारेषेच्या बाहेर जातोय. दन दन करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. खूपच चांगला फटका. या अगोदर तुम्ही पाहिलात की ज्याप्रमाणे चेंडू बाउन्स झाला शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरना थोडंसं मात्र डॉमिनेट करण्याचा प्रयत्न बॅकफुटर निघून गेले. कॉन्सन्ट्रेशन पुढे चुकलं होतं पण आता मात्र आयसाईट किती स्ट्रॉंग आहे योगेशची दाखवत असताना अप्रतिम रिव्हर्सचा हुकचा फटका दाखवला आणि चेंडूला मात्र पाठवून दिलं रोहित शर्मा स्टँडच्या समोर. ओ द विकेट. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. गुड लेंथचा आता मात्र वापर केला आणि चांगलं कमबॅक केलंय ते गोलंदाज या षटकामध्ये अजय पाटीलने. तर दहिसर संघ आहे महेंद्र भोईर कॅप्टन, जयेश भोईर, शरद भोईर, साहिल भोईर, सोमनाथ भोईर, राहुल पाटील, मिलिंद पाटील, अजय पाटील, आकाश पाटील, आदेश पाटील, धीरज साळुंके, मनोज पाटील आणि अक्षय पाटील. 17 विदाउट लॉस. चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय आणि बरोबर खेळाडूच्या समोर चेंडू लँड होतोय आणि तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा खूपच वेगाने पूर्ण करत असताना योगेश मिस टाइम. कॉन्सन्ट्रेशन पुन्हा एकदा बिघडलं. एकाग्रता पूर्णपणे भंग झाली या चेंडूवर आणि तुम्ही पाहतायत फटका चुकलाय तो योगेशचा. थोडेसे साचपडतायत, वेळ घेतायत कारण खूपच चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी तुम्हाला अजयची पाहायला मिळते. अजयला माहिती आहे की मात्र योगेश सारखा एक दांडगा फलंदाज समोर अशा मुवमेंटला मला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून असतं त्याला मात्र बांधून ठेवावं लागेल आणि तो प्रयत्न करतो. यशस्वी होत नाहीये कारण झेल मात्र उडाला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर गेला. तिथे झेल निश्चित खूप कठीण होता, खूप पुढे होता पण तरी सुद्धा या चेंडूवर 2 धावा अटेम्प्ट करतायत, 2 धावा कंप्लीट करतायत. ते स्ट्राईक केला कॅप्टन संघनायक होता योगेश पाटील. हा चेंडू बॅकफुटला गेला. ऑन साइडला खूप चांगला रिस्टिव्ह वर्क पाहायला मिळतंय. मनगटी फटका चेंडूला एक्झिक्यूट केला बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर नसीमारेच्या बाहेर चौकार. ऍक्शन रिप्ले जर तुम्ही या चेंडूचा जर बघितलं या फटक्याचा किती क्विक किती जलद गतीने मात्र पोझिशन मध्ये आले. खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळते. फुटवर्क पाहायला मिळते. ज्याप्रमाणे चेंडू मात्र बाउन्स झाला शरीराजवळ आला होता. जरूर निश्चित पाहतो तुम्ही हृदयाजवळ चेंडू आल्यानंतर खूप चांगला एक्झिक्यूट करत असताना बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यांना चेंडूला थोडंसं अपिश करत असताना पाठवून दिला. तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि इथे मात्र चौकार वसूल केलाय. धावसंख्या 23. राऊंड विकेट मात्र येत आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा अजय योगेशसाठी. बॅकफुटला गेले. स्टिअर केले चेंडूला. खूप लेट हा फटका खेळतायत. स्टिअर केले चेंडूला पॉईंट रिजन मध्ये. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू जातोय आणि तोपर्यंत पंच सांगतात हा चेंडू इथे मात्र एक धाव कंप्लीट केल्यानंतर षटक समाप्त होते. 2 षटकाखेर धावसंख्या धावफटकार 24 पाहायला मिळते. 12ची सरासरी. चांगली फटकेबाजी, चांगली सुरुवात. या षटकात जरा मी निश्चित म्हणेन किंवा धावसेल थोडासा मात्र अंकुश लावला आहे कारण थोडंसं डॉमिनेट केलं. फटके आले त्या षटकामध्ये. 1 चौकार 2 चौकार आलेत पण निश्चित म्हणे की मात्र गोलंदाज अजयने चांगली भूमिका इथे मात्र अदा केली आणि मात्र कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न केला. नक्कीच कारण योगेश लेफ्ट हँडर आहेत आणि लेफ्ट हँडरला पूर्ण स्कोप असतो पॉवर प्लेमध्ये. तो स्कोप त्याने 3 बाउंड्रीजच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेत आणि चांगली आहे सरासरी कारण पहिल्या षटकात 13 आणि नंतर आपण बघतो ती 12वर आली आहे आणि या 2 षटकात चांगली धावसंख्या ठेवून कारण एकही गडी गमावलेली नाही. सगळ्यात मजबूत बाजू आहे त्यांची योगेश आणि समीरच्या माध्यमातून. त्यामुळे उत्तरार्थ अजून मधल्या फळीतील फलंदाज जेव्हा येतील त्यांना आत्मविश्वास मिळेल किंवा योगेश आणि समीरच कंटिन्यू करतील आणि कन्सिस्टंटली या ठिकाणी कारण जसं तुम्ही षटक पूर्ण करत जाता तेव्हा तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढतो. फुटवर्क चांगला होतो, साईड चांगला होतो आणि नंतर तुमचे बॅटचा फेस अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही ओपन करू शकता. 2 षटकाचे धावसंख्या 24 धावा धावफलकावर. योगेश पाटील पुन्हा त्या स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतायत. स्ट्राईक एंडला येत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. या खेळाडूची या गोलंदाजी मी निश्चित वाट बघत होतो. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर आकाश. कारण बहुधा मी बघितलंय या सीझनमध्ये आकाशला नेहमीच निर्णायक षटक येतं, शेवट षटक येतं पण आतापर्यंत त्याला खूप लवकर चेंडू हातामध्ये देऊन एक चांगला प्रयत्न केला तो दहिसर संघाच्या संघनायक महेंद्रने.
कारण प्रचंड प्रचंड पोटेन्शियल गुणवत्ता भरपूर आहे खेळाडूकडे आणि तो मात्र सज्ज झालाय योगेशच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी. फुलनची डिलिव्हरी होती, ब्लॉकरमध्ये चेंडू, चांगली डिलिव्हरी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पण इथे मात्र चेंडू डायरेक्ट हिट होत नाहीये. पण पहिल्याच चेंडूवर योगेश सारख्या खेळाडूला बांधून ठेवलं असा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आकाशकडून. नक्कीच चांगली संधी होती धावबाची, मात्र शेवटी तरुण आहे, एनर्जी खूप आहे, त्यामुळे डायरेक्ट हिट द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, चेंडू लागला नाही, लागला असं तर फलंदाज बाज होऊ शकले. काय हरकत नाही, हळूहळू त्यांना अनुभव मिळतो. मात्र ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूच्या लाईन टाकलंय, नक्कीच या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे. यंग प्लेयर्स यावर्षी ग्रामीणच्या माध्यमातून खूप चांगलं इम्प्रेस करतायत आम्हाला. येस डेफिनेटली. का मगाशी सुद्धा मी भरपूर खेळाडूंची नावं गेली, त्यापैकी आकाश सुद्धा एक आहे दहिसर संघाचा. ओव्हरपिच होतं, ऑन साईडला चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, वाडीश नांगोला चेंडू जातोय, तिथे येतात डीपरना चेंडू उचलतात, फेक करतायत, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. मी मगाशी पडले संघाच्या माध्यमातून सागरचा उल्लेख केला, त्यानंतर संदप संघाच्या माध्यमातून अतुलचा उल्लेख केला, वसार संघाच्या माध्यमातून सूरज दुधकरचा उल्लेख केला, आकाशला सुद्धा तुम्ही पाहतात इन ॲक्शनमध्ये, ज्ञानेश्वरचा मी उल्लेख करतो जोनी डोंबिवलीच्या माध्यमातून. असे काही खेळाडू आहेत जे मात्र इम्प्रेस केले गेल्या काही 2-3 वर्षामध्ये, असा परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. नक्कीच, कारण पुढच्या पिढींकडे क्रिकेट सुपूर्द केलं जाईल आणि त्यामुळे पुढच्या पिढीला जास्तीत जास्त संधी देणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे यावर्षी मी बघतोय प्रत्येक ग्रामीण संघ या ठिकाणी नवीन पिढीला संधी देतोय. 27 हा चेंडू लेगस्टिकच्या थोडासा बाहेरून निघून जातोय, पंच आमच्याकडे वळतात, अनंत पाटील यांनी इशारा करतात हा चेंडू वाईड आहे. हल्लीच एक मुरबाड येथे जाण्याची संधी मिळाली, दगडा की बाद चषक म्हणून एक क्रिकेट स्पर्धा, खास करून सोनारपाड्याच्या माध्यमातून काम आम्हाला मिळालं तिथे, आणि त्या स्पर्धेचे आयोजक तिथे आहेत सतीश शेळके, आणि मात्र सामना एन्जॉय करत आहेत महेंद्रसिंग धोनी स्टँडमधनं. 47 वर्ष त्या स्पर्धेची आम्ही पाहिली, धडाकेबाद चषक मुरबाड येथे. हो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू, गुडलेनचा वापर केला, तिथून मात्र चेंडू टेक ऑफ होतोय आणि मात्र पूर्णपणे चारोखाने चित करून निघून जातोय तो यशस्वी संघनायक महेंद्रच्या हातामध्ये. नाही, लक्षात घे, एक तरुण खेळाडू आहे जो आता पहिल्यांदा आकाश पाटील आपण खेळताना बघू, त्यांच्यासमोर चॅम्पियन आहेत मागच्या वर्षाचे, विसरता कामा नये, सोनारपाडा चॅम्पियन आहेत, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2018चे. ऑन साईडला इथे मात्र यश म्हणून दिलंय, या ब्रेक थ्रूची गरज होती. मगाशीच म्हटलं की मी भरपूर कौतुक केलं या खेळाडूचं, की मात्र बऱ्याच वेळा मला स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं की याच्यावर सुद्धा भरपूर स्पर्धा आम्ही कव्हर केल्या, त्या मुवमेंटला पाहायला मिळालं की आकाशला मात्र निर्णायक षटक दिलं गेलं होतं, पण आता मात्र तिसऱ्या षटकात मला का आणलंय याचं उत्तर दिलं फलंदाज बाद. नाही, जसं मराठीमध्ये म्हणतात खोल टप्प्याचे चेंडू, याच्यासाठी आकाश पाटील ओळखले जातात, अतिशय चांगलं लाईन आणि लेंथवर भर दिलं तर या मुलाचं अजून भविष्य सुंदर होऊ शकतं. यावेळेला मिळेल लेग स्टंपवर केंद्रित केला होता, एक चांगला जेल धीरज मार्फत त्या ठिकाणी घेतला जातोय, त्यामुळे यश त्याला मिळालं होतं. एक उडाला होता चेंडू, अगोदर तुम्ही पाहिलं असेल ऑन साईडला ऑर्थरॉक्स कंगोला, क्षेत्ररक्षक थोडेसे मागे होते. चांगले प्रयत्न करतायत, हळूहळू शिकतील, जसं ऊन पाऊस क्रिकेटमध्ये बघत जातील तसं हळूहळू शिकतील आणि अजून चांगले गोलंदाज होण्याचा प्रयत्न करतील आकाश. हो, निश्चितच. गत वर्षी विश्वनाथ शेठ मस्कर यांची क्रिकेट स्पर्धा नारोली येथे पार पडली, त्या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केल्या गोलंदाजाने, अप्रतिम भन्नाट वेगाने निश्चित अचूक टप्पर गोलंदाजी करत असताना खूपच इम्प्रेस केला. तोच मात्र गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्गावर एक सफलता अर्जित केली आहे. ओव्हर द विकेट चेंडू मात्र खूप चांगला एक्झिक्यूट केलाय, डीप एक्स्ट्रा बाउंड्रीच्या बाहेर वेगवान फटका होता, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. टिपिकल अमोल पाटील शॉट, शरीरापासून जास्त दूर खेळणं पसंत करतात, असाच चेंडू त्यांना मिळाला, शरीरापासून थोडासा दूर येत होता आणि खूप चांगला एक्झिक्यूट केला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार. बॅकफुटला गेले, आता मात्र पूर्णपणे बीट केलं, अपील करतायत पंचांकडे. आता मात्र इनस्विंग होता सर, तुम्ही पाहताय चेंडू, मगाशी मात्र चेंडू थोडासा मात्र सरळ येत होता, आता मात्र इनस्विंग केला, पूर्णपणे बीट केला आपल्या स्विंगच्या माध्यमातून ते गोलंदाज आकाशने. तो मागचा शॉट बसल्यानंतर लगेच स्वतःला सावरला आकाशाने आणि त्यांनी लेंथ सुद्धा बदलला आणि हाईट फॅक्टर सुद्धा बदलला, आताडला. पण चेंडू आणि बॅटमध्ये भरपूर अंतर होतं, मात्र अपील आकाशने त्या ठिकाणी केलं. तर एकंदरीत आपण बघतोय पहिल्या षटकात धावा आल्या 13, दुसऱ्या षटकात 11, तिसरा आकाशने या ठिकाणी 8 धावा देत असताना एक गडी बाद केले. मात्र आकाशची जी चर्चा होते त्या पद्धतीने धावा थोडा जास्त केलेत
या ठिकाणी आकाशने अजून इकॉनॉमिकल त्यांची लाईन अँड लेंथ बघितलं तर अजून इकॉनॉमिकल टाकणं आवश्यक होतं. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झाली 32. धावांच्या गतीवर लक्ष घातलं तर 10.20च्या रूपाने रन रेट या ठिकाणी सोनारपाडा ठेवतोय. विसरू नका सोनारपाडा मागच्या वर्षी चॅम्पियन संघ होता आणि तोच या ठिकाणी परफॉर्म करतो. जे चॅम्पियन असतात आणि ते जेव्हा पुन्हा एकदा त्या स्पर्धेत जेव्हा येतात तेव्हा कुठे ना कुठे थोडासा काही पर्सेंटेज ऑफ दबाव असतो. योगेश सुरुवातीला आलं ते योगेश आणि समीर परतलेत. एक फलंदाज त्यांचा तो म्हणजे समीरच्या रूपाने. समीरने 5 चेंडू 7 धावा केला. योगेश एका बाजूने किल्ला लढवत ठेवत आहेत. 3 चौकार लेफ्ट हँडरच्या बॅटमधून आलेत आणि अमोल आता गिरअप होतोय. या आपण व्यासपीठावर काही सन्मान करूया. मी विनंती करेन जय दुर्गामाता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर दहिसरगावचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत काळूराम भोईर साहेब यांचा आपण शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा ही विनंती करतो मी रंगनाथ चौधरी यांना. मी या मुवमेंटला सर महेंद्रचं मी कौतुक करेन कारण महेंद्रला माहिती आहे की एक जगत जित्ता संघ आहे. गतवर्षी चॅम्पियन आहे सोनारपाडा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की योगेश सारखा फलंदाज जो त्या संघाचा सगळ्यात की बॅट्समन आहे की प्लेअर आहे अशा मुवमेंटला त्याच्या समोर आकाशला घेऊन आले. हा एक मोठं धाडस दाखवलं आणि त्या धाडसामध्ये यशस्वी होत आहेत. अवघ्या 8 डावा खर्च केला आणि आपल्यावर जी जबाबदारी टाकली जबाबदारी यशस्वी पार सुद्धा पाडली आकाशने आणि एक सफल सुद्धा अर्जित करून दिली आपल्या संघाला. नक्कीच कारण एका चांगल्या गोलंदाजाला जो अपकमिंग यंगस्टर असतो त्याला चांगल्या फलंदाजांसमोर आणणं आवश्यक आहे आणि योगेश चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्यासमोर आकाशला आणण्यात आलं. 3 षटकं पूर्ण झालेत. वळूया पुन्हा एकदा प्रसादकडे. आपण धावसंख्या झाली 32. सरासरी आहे 10.25च्या रूपाने. नवीन गोलंदाज आता येतोय जयेश दहिसर संघामार्फत. तर कैलास भोईर सुद्धा उपस्थित आहेत. विनंती करेन मी पुन्हा एकदा रंगनाथ चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते कैलास भोईर यांचा सन्मान करायचा आहे. दहिसरचे आहेत त्यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. समोर बॅक टू द बॉलर्स खूप चांगला फटका जमीन चेंडू एक्झिक्यूट केला. स्टेनच्या समोर चेतशक येत आहे. चेंडू तिथे कव्हर करतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेक चांगली. बघा योगेशने मात्र अजिबात रस दाखवला नाही दुसरी धाव घेण्यासाठी. त्याला माहिती क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे येत आहेत वेगाने चेंडूवर आले. ग्राउंड फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एकाच धार मात्र इथे मात्र रोखलं फलंदाज योगेशला. गोलंदाज या षटकात जयेशने. नाही चांगले क्रिकेटर्स मॅच्युअर क्रिकेटर्स कधी कोणाला अंडर एस्टिमेट करत नाहीत. त्यांना माहिती आहे ज्या पद्धतीने प्रत्येक गावातला संघ भागातला अपकमिंग यंगस्टर्स परफॉर्म करतायत त्यामुळे अंडर एस्टिमेट करून चालत नाही. धावसंख्या धाव फलकावर पाहायला एकूण झाली ती 33 धावा. ऑन साईडला प्लेसमेंट चांगलं आहे. योग्य अमोल पाटीलच्या बॅटमधून हा फटका तिथे येतात. डीपना चेंडू कव्हर करतात फेक करतात. भरपूर उशीर झालाय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतात फलंदाज कारण क्षेत्ररक्षक मी मला खूप दूरवर होते. चेंडूवर येईपर्यंत इथे मात्र संधी होता अवधी होता अमोलकडे आणि 2 धावा तो खूप वेगाने पूर्ण करतोय. स्ट्राईक जास्तीत जास्त रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय तो स्ट्रायकिंग एंडला तुम्ही वाटत अमोलला. सोनारपाड्याचे संदीप म्हात्रेजी मात्र पुरस्कर्ते या संघाचे. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस. हाताच्या मागून चेंडूला सोडलं होतं. लिडिंग एज घेतोय. चेंडू खूप वेगाने सरकतोय. तो एक्झॅक्टली स्क्रीनच्या समोर. चेंडूमध्ये वेग होता आणि चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा. येतोय तो अमोलच्या बॅटमनना. थोडासा मिसटाइम झाला स्ट्रोक कारण ऑन साईडला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न बॅकफुटला निघून गेले होते आणि अचानकपणे तुम्ही पाहतात कारण हा चेंडू चेंज ऑफ द पेस होता. गतीमध्ये परिवर्तन होतं. क्विक बाउन्स मिळाला या चेंडूला आणि लिडिंग एज घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला चौकारासाठी. ऑन साईडला प्लेसमेंट करताय क्षेत्ररक्षक तिथे येत आहे. डीप मधला स्क्वेअर लेग वरना चेंडू उचलण्यासाठी बॅकफुटला थोडेसे गेले. फंबल झालेत. मिसफिल्ड होते. तर व्यासपीठावर आगमन होते या संघाचे पुरस्कर्ते सचिन म्हात्रे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. जे मात्र राकेश मात्र 11 सोनारपाडा संघाचे पुरस्कर्ते आहेत ज्यांनी मात्र हा संघ पुरस्कृत केला या स्पर्धेमध्ये. तर नरेश पाटील यांचं आगमन होते. काल त्यांचा वाढदिवस सुद्धा होता. राकेश म्हात्रे प्रतिष्ठाने हा संघ तुम्ही पाहतात. सचिन म्हात्रे यांचा चेंडू वाजता अप्रतिम फटका ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि हा षटकार. षटकाराने धावसंख्या खूपच उंच उडी घेते. अमोलला स्ट्राईक का रोटेट करताय योगेश हे मात्र अमोलने आपल्या बॅटमनला उत्तर दिलं. अप्रतिम फटका स्लॉक स्वीपच्या माध्यमातून चेंडू विलकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. नक्कीच कारण मुख्यतः चेंडू पडतोय प्रसाद. हो या वेळेला मात्र
बाद होत आहेत त्या ठिकाणी क्लीन बोर्ड होतं. जसं मी नेहमीच सांगतो की गोलंदाजाला आवडत नाही कुठल्याही फलंदाजाने षटकार किंवा चौकार. जयेशला एक षटकार चौकार ऑलरेडी बसला, तिसऱ्या चेंडूत चौकार, पाचव्या चेंडू षटकार आणि पुढच्या चेंडूत ज्या ठिकाणी त्यांनी फलंदाज बाद केले असं म्हणाला कधी. मी उल्लेख असं करत होतो की अमोल आणि योगेश आता रीड करतायत चांगल्या पद्धतीने आणि आता बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती चौथं षटक चालू आहे, धावा जास्त कुठल्या पाहिजे. चॅम्पियन टीम आहे, मागच्या वर्षाचे ते चॅम्पियन आहेत. मात्र या ठिकाणी धावसंख्या आपण बघतोय 47 आहे आणि गडी बाद होतोय मैदानावर. पहिला समीर चरोपानी, आता अमोल चरोपानी. अमोलने एकंदरीत मैदानावर 13 मिनिटं राहिले, 13 मिनिटं राहत असताना 18 धावा. या 18 धावा कुठले त्यांनी किती चेंडूमध्ये बघूया आपण. आणि या 7 चेंडूमध्ये आले. चांगली आहे सरासरी, कारण 260 बॅटिंग ॲव्हरेज ठेवत असताना 2 चौकार आणि 1 षटकार प्रसाद या ठिकाणी मारलेले आहे. तर मागाशी म्हटलं की सचिन मात्रे जे मात्र पुरस्कर्ते आहेत या संघाचे, राकेश मात्रे सोनारपाडा या संघाचे पुरस्कार तुम्ही पाहतात. सचिन मात्रे पाहतात स्क्रीनवर हे चित्र. त्यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. त्यांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेचं डन एनबीसीच्या माध्यमातून. संदीप म्हात्रे आहेत या संघाचे पुरस्कर्ते. त्यांना थोडा तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहिलं. तर फलंदाज बाद होते, नवीन फलंदाज तुम्ही पाहता स्टार्टिंग एंडला आलाय तो परेश. स्टार्टिंगला योगेश होते, जोपर्यंत ते चेंडू कव्हर करतील. इथे मात्र योगेशला संधी होती या 2 धावा घेण्याची. 4थ्या क्रमांकावर आले ते फलंदाज परेश मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 49. या षटकामध्ये धावसंख्येचा वेग वाढवण्याचा अमोलने खूप चांगला प्रयत्न केला. मागच्या षटकामध्ये खूप चांगली फटकेबाजी सुद्धा केली. 1 षटकार आला, 1 चौकार आला मागच्या षटकात आणि खूप वेगाने धावसंख्या कुटण्याचा त्याचा प्रयत्न निश्चित यशस्वी सुद्धा झाला. 15 मध्ये कुठल्या तो बाद होतोय, मैदानाच्या आतमध्ये येतोय तो परेश. आकाशचा पुण्याचा चेंडू दिलाय ऑन साईडला, बॅक टू द बॉलर. खेळण्याचा प्रयत्न, धावची संधी, अपील होते आणि फलंदाज बाद. परेश खूपच दुर्दैवीरित्या बाद होतात, कारण एकही चेंडूचा त्यांनी सामना नाही केलाय आणि मात्र तंबूत परतावं लागतंय. अजून एक धक्का लागलाय तो राकेश मात्रे इलेव्हन सोनारपाडा या संघाला. मागच्या वेळेला जेव्हा रनआउट होतं तेव्हा आकाश थोडेसे एक्साइट झाले होते. आता त्याने मॅच्युरिटी दाखवली. त्यांच्या लक्षात आलं की ॲक्युरेसीवर भर द्यायला पाहिजे. यावेळेला त्याला माहिती आहे की आपल्या चेंडूमध्ये भरपूर वेळा आपल्याकडे चेंडू परत येऊ शकतो आपल्याकडे, आणि त्यामुळे ते सज्ज होते आणि फार वेगाने त्या ठिकाणी धावबाद करण्याचा प्रयत्न केलाय. मागच्या षटकापर्यंत 12ची सरासरी होती. या षटकानंतर सोनारपाडाची सरासरी एक्झॅक्टली काय होते आपल्या लक्षात येईल. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी नवापाडा संघाचे संघनायक आणि दातिवली संघाचे संघनायकांना विनंती करतो आपण याचा बॅटच्या वरती समोर खेळले आहेत. अपील होते पंचांकडे, पण पंच सांगतात हा चेंडू तुझ्या अंगाला ब्रश झाला नाही, हाताला ब्रश झाला नाही किंवा पायाला ब्रश झालेला नाहीये. सर चेंडू जातो यष्टीवर आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट केली फलंदाजाने. नक्कीच, मात्र एनर्जी भरपूर वापरतात आकाश. म्हणजे एखाद्या गोष्टीला एनर्जी असते त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी फॉलो थ्रूमध्ये असेल किंवा टाकत असताना ते वापरतात. चांगले खेळाडू आहेत. थोडंसं जर ॲक्युरेसीवर भर दिलं आणि एक्साइटमेंट कमी केलं तर अजून चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊ शकेल. फिफ्टी अप 50 धावा पूर्ण होतात राकेश मात्रे सोनारपाडा या संघाच्या. धावसंख्या 10.50. प्रेक्षकांना 80 अपेक्षा होती. 60च्या पलीकडे धावसंख्या पाहायला मिळेल, पण अक्षयने मात्र त्याच्यावर पाणी सोडलंय. खूप चांगली मात्र गोलंदाजी केली आहे प्रेक्षकात. फक्त 8 धावा आणि अजूनही तो मात्र खूप चांगली आणि अचूक टप्पर गोलंदाजी सुद्धा करतोय आपल्या संघासाठी आकाश मानपाडा यांकडनं. हो, गुड बॉलिंग, इन स्विंग होतं. गुड लेंथवर चेंडू आतमध्ये आणतायत. उंची मात्र तुम्ही पाहिली, चेंडूची टप्पा पडल्यानंतर थोडीशी मात्र कमी पाहायला मिळते, खाली पाहायला मिळते आणि अमरला पूर्णपणे बीट करून जातोय. हा चेंडू उंच पुरासा फलंदाज आहे ज्याच्याकडे मात्र लांबच लांब षटकार मारण्याची ताकद आहे, क्षमता आहे. आणि बघायचं आहे अशा मुवमेंटला अमरला मात्र पाठवलंय स्लॉगवर मध्ये आणि तो मात्र आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारतोय याकडे लक्ष असणार. कोलोटाप्याचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता अमरचा, पण इथे मात्र फसत आहेत आणि त्यामुळेच की काय इथे मात्र योगेशने स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलं आणि अमरला तंबूच्या आश्रयाला यावं लागतंय धावचीच्या स्वरूपामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी. आकाशने पहिल्या स्पेलमध्ये 8 धावा दिले होते. आपल्या सगळ्या चुका दुरुस्त करत असताना यावेळेला अजून परिपक्वता, मॅच्युरिटी दाखवत असताना जास्त लाईन आणि लेंथवर भर देत आहेत. कारण ज्यांच्याकडे अत्यंत चांगली लाईन असते, लेंथ असते आणि वेग असतं, त्यांनी भर द्यायला पाहिजे मॅक्झिमम ॲक्युरेसीवर. तेच ॲक्युरेसी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत असताना चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक कसं टाकावं याचं उत्तम उदाहरण दैसरचे संघनायक जो विश्वास महेंद्र भोईरने त्यांच्यावर टाकला तो कृतीमध्ये आणत असताना आकाश पाटील.
तर जर्मन क्रिकेट संघ दातिवली आणि नवापाडा विनंती करतो ताबडतोब टॉससाठी यायचंय. एक पारितोषिक आले दहिसर संघासाठी सन्मान्य माणिक बोरे यांच्याकडनं. जर सामना इथून जिंकून दाखवला सोनारपाडा संघाच्या विरुद्ध तर 11,000चा कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू प्रमोद. ऑप्शनच्या थोडासा बाहेर ऑनसाइडला खूप चांगला फटका, खूप चांगला पिकअप काय माहिती. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. फेक चांगली होते, अपील सुद्धा केलं जातं आणि येस इट इज आउट. फेक चांगली झाल्यानंतर इथे मात्र आकाश कुठली चूक करत नाही, ताबडतोब यशच्या उद्ध्वस्त करतोय. आलेला फलंदाज आल्या पावलीच माघारी फिरतोय. फलंदाज बाद. खूपच चांगली गोलंदाजी. कौतुक जेवढं करावं तेवढं आकाशचं कमी आहे. आणि एका मोठ्या संघासमोर मात्र उभा राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की संघाकडे दिलेली 2 षटकांची जबाबदारी काय यथेच्छ मात्र एक मात्र खूप चांगल्या रीतीने मात्र पार पडत असताना कमी धावसंख्येमध्ये रोखलंय, डॉमिनेट केलंय आणि संघाची धावसंख्या अवघी तुम्हाला पाहायला मिळते 51 धावफलकावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर. नाही, चांगली गोलंदाजी, कारण पहिल्या स्पेलमध्ये 8 धावा दिल्या, या स्पेलमध्ये 4च धावा दिल्या. चांगली गोलंदाजी केली, रनआउट सुद्धा काढले. पहिल्या स्पेलमध्ये रनआउटची संधी होती, थोडा एक्साइटमेंट दाखवला झाला होता. यावेळेला मात्र एक्साइटमेंट दाखवला पाहिजे. तरी पण आकाश यष्टीच्या पुढे उभे होते, शिवशिंडूत मागे उभं राहायला पाहिजे होतं. तर त्यामुळे वेळ लागला त्यांना रोल करायला, काय हरकत नाही. मात्र ती विकेट त्यांनी काढली रनआउटच्या माध्यमातून. तर चांगलं आहे, 51 धावांमध्ये कंट्रोल केलंय. चॅम्पियनला लक्षात घ्या, ज्या संघाने मागच्या वर्षी प्रथम पारितोषिक 2018 साली या ठिकाणी पटकवलं, 17व्या वर्षी तोच संघ या ठिकाणी उतरतोय. 52चं टार्गेट त्यांनी या ठिकाणी दहिसर संघाला दिलंय. आणि त्यामुळे महेंद्र भोईर असतील, जयेश भोईर असतील, शरद भोईर, त्याच्यानंतर साहिल भोईर आणि सोमनाथ भोईर, राहुल पाटील, मिलिंद पाटील, अजय पाटील, आकाश पाटील, आदेश पाटील आणि तसंच धीरज साळुंके आणि तसंच या ठिकाणी अजय पाटील कुठल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतात हे लक्ष ठेवावं लागेल. वळूया आपण प्रसादकडे. काही सन्मान या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या आपण वळूया व्यासपीठावर. सन्माननीय मी शंकर पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. या आपण आधी नाणेफेक करूया. सोनारपाड्याचे संदीप म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करावा. या आपण राकेश म्हात्रे 11 सोनारपाड्याचे जे पुरस्कर्ते आहेत संदीप म्हात्रे साहेब ते सुद्धा सोनारपाड्याचेच आहेत. फिटनेसवर खूप भर देतात, खूप चांगली काळजी घेतात फिटनेसची आणि सातत्याने सराव करत असतात केडीएमसीच्या मैदानावर. या आपलं स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. दातुली संघ एका बाजूने आणि एका बाजूने श्रीशी 11 जय गणेश नवापाडा. एक एक्सपिरियन्स क्रिकेटर ॲज अ कॅप्टन म्हणून काम पाहतोय मोतीराम दळवी. ते एका बाजूने रुपेश म्हात्रे येत आहेत नाणेफेक करण्यासाठी. तर सिल्वर कॉइन युटिलाइज केला या स्पर्धेमध्ये टॉससाठी, नाणेफेक करण्यासाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो नवापाडा संघाने आणि इथे मात्र हा कॉइन संदीपजी म्हात्रे त्याला गिफ्ट करतायत आणि निश्चितच सिक्सर सुप्रीमो ही डिलिव्हरीज भेट दिली जाते कारण या डिलिव्हरीचं इनॉग्रेशन या स्पर्धेमध्ये झालं पहिल्या दिवशी. सिक्सर सुप्रीमो त्या डिलिव्हरीज त्यांच्या हातात आम्ही सुपूर्द करत आहोत. या आपण काही सन्मान करूया. मी शंकर पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सोनारपाड्याचे प्रांजल पतवाडी संस्थेचे अध्यक्ष आमच्यासोबत उपस्थित आहेत. सोनारपाड्याचे दीपक शेठ यांचा सन्मान केला जाईल आणि मी विनंती करेन शंकर पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. प्रांजल सहकारी पतपेढी यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये सोनारपाडा संघाला फलंदाजी करतो तेव्हा मात्र सलग 3 षटकांना 5,000 होते, पण आता मात्र तो संघ गोलंदाजी करणार आहे. या संघासाठी पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं. दीपक शेठ या आपला सन्मान शंकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. जयदुर्गा माता क्रीडा मंडळाचे सदस्य आहेत शंकर पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आहेत दहिसर गावचे कैलास पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. आणि पुन्हा एकदा मी शंकर पाटील यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. तर विनंती करेन बाळा बोराडे व्यासपीठाच्या मागे यायचं आहे आपण, कारण आमच्याकडे आम्हाला ही लिस्ट अपडेट करायची आहे प्लेइंग 11ची. बाळा बोराडे आपण या. सध्या 40+ मध्ये खूप चांगली भूमिका पाहायला मिळते. अर्जुनबाईंचा संघ आहे, ऋषी 11 काटई या संघामध्ये बाळा बोराडे तुम्ही पाहता, समीर पाटील सुद्धा तुम्ही पाहता. बाळा बोराड्याचा परफॉर्मन्स मी विसरू नाही. 2018चा मॅग्निफिसंट लेजंड क्रिकेटर, सुपर परफॉर्मन्स.
तर 52 धावसंख्येचा पाठलाग करायच्या मैदानावर दहिसर संघाला आणि या संघाची आघाडी जोडी, आघाडीचा गोलंदाज, आघाडीचा फलंदाज आपण कित्येक वेळा आपण टेनिस बॉल क्रिकेट पाहतो, पण इंटरनॅशनल लेवल सांगायचं तर भारतीय संघातनं आपण मनोज प्रभाकरला पाहिलं आघाडीचा गोलंदाज, आघाडीचा फलंदाज म्हणून त्याला निश्चित मानांकन मिळालं होतं. तर अमर ठाकूर सज्ज होते मानपाड्यांकडनं पहिले षटक हाणण्यासाठी. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू, टाळ्यांचा गजर महेंद्रसाठी. हा चेंडू शफल झाले, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, पण सांगतात हा चेंडू लेग स्टिक सोडून जातोय. गुड लेंथवर चेंडू होता आणि थोडासा मात्र आउट स्विंग होतोय, तो भरपूर बाहेर निघून गेला आणि वाईटचा इशारा. पहिलीच धाव अंकित केली जाते वाईटच्या स्वरूपामध्ये. रिक्वायर रन रेट 10.20, कारण 52 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. इट इज 10.40. हा चेंडू हवेमध्ये आहे, इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. पॉईंट बॅकवर्ड पॉईंट असे तसे तिथे उभे होते, पण थोडा टप्पा पडला तर थोडासा स्विंग होतोय आणि जोपर्यंत बॅकअप मिळेल तोपर्यंत मात्र फलंदाज महेंद्र आपलं खातं एका धावाने उघडतोय. पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंट ही जागाच अशी आहे जिथे चेंडू बवऱ्यासारखा फिरत येतो, त्यामुळे अलर्ट राहावं लागतं फिल्डरला. तो बीट करू शकतो नेहमी. महेंद्रच्या सोबत मिलिंद आले आहेत, खूप चांगले आघाडीचे फलंदाज आहेत, विश्वसनीय फलंदाज या संघाचे. अमर ठाकूरच्या समोर सज्ज होतात बॅटिंग करण्यासाठी. स्वीप केलाय, मागे पाठवतोय चेंडूला, पॅडल स्वीपच्या माध्यमातून हुक, इथे मात्र स्कूपचा फटका, चेंडू फाईन लेग बाउंड्री क्लिअर करतोय खूपच वेगाने, सीमारेषे बाहेर चौकार. जेव्हा येत नाहीत प्रसाद त्यावेळेला या अस्त्राचा वापर करावा लागतो. मिलिंदने अगदी योग्य ठिकाणी त्या अस्त्राचा वापर करतायत. गॅपमधून काढलाय, विसरू नका. शॉर्ट बॅकवर्ड स्कॉर लेग आणि शॉर्ट फाईन लेग आहे त्याच्यामधून काढलाय. एलिव्हेशन मिळालं नाही चेंडूला, टायमिंग झाला नाही प्रॉपरली, पण तरी सुद्धा चेंडू निघून गेलाय. हा चेंडू सवयीमध्ये खेळायचा होता, समोर खेळायचं होतं, लॉफ्टेड स्ट्रोक दाखवायचा होता मिड ऑफ वरना, पण पुन्हा त्या टायमिंग होत नाहीये. चेंडूच्या रेषेपासून थोडेसे विलग झाले, लाईनमध्ये नव्हते, बॅकफुटला निघून गेले आणि तोपर्यंत मात्र चेंडू आपली किमया साधतोय आणि जाऊन विसावतो तो श्रीधरच्या हातामध्ये. बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द डे. मॅग्निफिसंट डिलिव्हरी होता अमरचा. सुंदर सुंदर कुडलिंग म्हणून टेक ऑफ घेत असताना. ओ द विकेट अमर. हो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडू. मला आठवते गतवर्षी निळजेच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये 49व्या वर्षामध्ये एक विक्रम प्रस्थापित केला, तब्बल 20 गडी बाद केले होते आणि त्या वर्षी एक नवीन इम्प्लिमेंट पाहायला मिळाला सर. जो गोलंदाजी करण्याची जी पद्धत आहे ती मात्र त्यांनी खूप बदलली, कारण चेंडू जेव्हा फेकत असताना तो एसटीच्या जवळ येतो तेव्हा एक उंच उडी घेतो. आजी त्याची उंची 6 फुटाच्या पलीकडे आहे आणि जेव्हा तो चेंडू रिलीज करतो त्या 7 ते 7.5 फुटावर तो चेंडू खाली लँड होतो. तुम्ही विचार करू शकता की कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अमर. हो, गुड बॉलिंग. 3 चेंडू डॉमिनेट केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला निश्चित फलंदाज मिलिंदने, पण नंतरच्या 3 चेंडूवर डॉमिनेट केलंय. क्विक रिप्लाय दिलाय तो अमर ठाकूरने. नक्की स्टार्ट कमी केलंय, एक्युरसीवर भर दिलाय, लाईनवर भर दिलाय, पॉवरपेक्षा जास्त लाईन आणि लेंथवर ते भर देत आहेत. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे 18 आणि 19च्या कंपॅरिझनमध्ये. तुम्ही त्याची शरीरयष्टी पाहू शकता, एक खूप चांगले शरीर सौष्ठव आहेत आणि गतवर्षी इंटरव्ह्यूमध्ये आवर्जून सांगितलं की मात्र मी पोझिंगला उतरलो होतो, क्रिकेटपासून थोडंसं दूर झालो होतो, पण मला संघाने माझ्यावर विश्वास टाकला की तू गोलंदाजी करू शकतो आणि तो विश्वास तुम्हाला पाहायला मिळते अजूनही. ऑन साईडला प्लेस केल्याशी तसे तिथे आहेत, मिड ऑनला चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत चिकी सिंगल कंप्लीट केलाय. दुसरी धाव घेण्यासाठी कॉल दिलाय, कॅज्युअल थोडेसे पाहायला मिळाले, क्षेत्ररक्षक फेक होते आहे, लाऊड अपील, लॉट ऑफ एक्साइटमेंट आणि पंचांचा इशारा तिसऱ्या पंचांना जातोय. इथे मात्र रेफर केलं तिसऱ्या पंचांना. यस, काशीनाथ पाटील चाललेले आहेत आणि रंगनाथ चौधरी, पण बघायचं आपल्याला, कारण या ठिकाणी काय निर्णय येतोय. कारण क्लोज डिसिशन असेल तर टेक्नॉलॉजीचा का वापर करू नये, कारण क्लोज डिसिशन आहे, कारण न्यायप्रिय व्हावं, कारण पारदर्शकसाठी स्पर्धा ओळखली जाते, ट्रान्सपरन्सीसाठी, आणि त्यामुळे ते क्लोज डिसिशन या ठिकाणी बघण्यात येईल. आतापर्यंत जर पाहिलं तर जवळजवळ मागच्या 3 दिवसामध्ये पाहिलं तर 17 ते 18 वेळापर्यंत तिसऱ्या पंचांचा वापर केलाय. मात्र त्या पद्धतीने जर पाहिलं तर 20 ते 22% तिसऱ्या पंचांकडून सकारात्मक आपण जो म्हणतो निर्णय जो फेवरला लागायला पाहिजे टीमच्या, त्या पद्धतीने तो लागला असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण निर्णय जसं असेल तसं दिलं जातोय. चांगली गोलंदाजी अमर, मॅग्निफिसंट बॉलिंग, आईटचा पूर्ण वापर करत असताना शरीरसौष्ठव विभागाचा उल्लेख केलास तसं जर ठाणे जिल्हा जर बघितलं तर शरीरसौष्ठव विभागामध्ये अत्यंत पुढे आहे. शशिकांत बोगले असेल, विकी गोरक्ष असेल, या सगळ्यांनी ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगली, तळवळकर साहेबांनी जी संघटना फेडरेशनच्या माध्यमातून उभे केले, खूप चांगलं काम सातत्याने हे सगळे करत आहेत.
त्याची पर्सनॅलिटी त्याची तुम्ही शरीरयष्टी पाहू शकता की ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतो एक धाकड गोलंदाज आहे. कारण तो जेव्हा गोलंदाजी करतो निश्चित बऱ्या फलंदाजामध्ये धडकी सुद्धा भरते फलंदाजी करत असताना. पण गेल्या वर्षी मला आठवते की 49व्या वर्षात जेव्हा वॉकर संघाचा चषक आयोजित केला गेला, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून नामांकन मिळालं आणि एक विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम आधी निळजे संघाच्या गोलंदाजाच्या 18 गडी बाद करण्यात चेतनच्या नावावर होता. तो मात्र नवीन विक्रम प्रस्थापित केला. तो अमर ठाकूरने तब्बल 20 गडी बाद केले आणि आवर्जून त्या गोष्टीचा मी उल्लेख केला, विचारलं की मात्र यावर्षी काही नवीन इम्प्लिमेंट पाहायला मिळते, तुझी उंच उडी भरपूर काही सांगून जाते, नवीन काय चित्र पाहायला मिळते, काय म्हणशील याबद्दल. त्यावरून उल्लेख केला की मात्र मी शरीरश्रेष्ठ आहे आणि खेळापासून थोडासा दूर झालो, पण संघाने सांगितलं की तू क्रिकेट चांगला खेळू शकतो, चांगली गोलंदाजी करू शकतो आणि त्यामधून गोलंदाजीला तुम्हाला हे उत्तर पाहायला मिळतंय. नक्कीच सगळ्या लेजंडकडे खेळत राहावं, कारण आपली आवड आपलं पॅशन जिवंत ठेवावा, मग जगणं सोपं जातं आनंदाने. आणि तुम्ही आपली आवड कधीही मारू नये, आवड जिवंत ठेवा आणि खेळ असा आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही शारीरिक आणि मानसिक फिट राहू शकता. आजचा दिवस तुम्ही पाहू शकता किती महत्वाचा आहे. आज स्पर्धेच्या माध्यमात तिसरा दिवस, कारण सगळे टॉप ऑर्डरचे संघ मात्र येतात मैदानामध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी. नॉट आउट फलंदाज नाबाद आहे, खूपच वेगाने खूपच तन्मयतेने जीवाता आकांताने मात्र दोघं जण दोन्ही एंडला पळले आणि 2 धावा खूप वेगाने पूर्ण केल्या धावफलकावर. तर आजचा दिवस निश्चित म्हटलं मी मगाशी खूप महत्वाचा, कारण गतवर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन खेळत आहेत आणि डिफेंडिंग फायनलिस्ट सुद्धा मात्र पुढच्या सामन्यासाठी सज्ज होत आहेत फाईट करण्यासाठी. नवापाडा आणि त्याच्यासमोर असेल संघ तो दातिवली. टॉस झालेला आहे, नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने पाडलाय तो रुपेश म्हात्रे यांचे संघनायक आहेत नवापाडा संघाचे. तर एका षटकाखेर धावसंख्या पाहायला धावफलकात एकूण 8 धावा. आता मला माहिती आली आहे आपल्या टेक्नॉलॉजीच्या कंट्रोल रूममधून की 5000 जण मोबाईलमध्ये आता लाईव्ह बघतायत. या ठिकाणी आपण बघतोय थेट प्रेक्षेपण 5000 जण मोबाईलच्या माध्यमातून सातत्याने बघताय. याच्यावर लक्ष आहे, लाईक्स काय येत आहेत, कमेंट्स काय येत आहेत, किती लोक बघतायत, याच्यावर अत्यंत बारीक लक्ष कंट्रोल रूमकडून ठेवलं जात आहे. नाही, यासाठी मी उल्लेख असा करीन की मैदानावर खास करून जेव्हा वाकळण संघ असो किंवा सोनारपाडा संघ असो, त्यानंतर नवापाडा संघ असो, अशी जेव्हा संघ जेव्हा मैदानात खेळत असतात तेव्हा लाईक्स तुम्हाला जास्त पाहायला मिळतात, व्ह्यूज तुम्हाला जास्त पाहायला मिळतात. की मात्र या संघाचे परफॉर्मन्स बघण्यासाठी लोक आतुर झालेले असतात आणि तुम्हाला निश्चित म्हणेल की नवापाडा संघ जेव्हा सुद्धा उतरेल तेव्हा सुद्धा तुम्हाला एवढेच व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज, स्वतः योगेश ऑन साईडला चांगला प्लेसमेंट, चांगला फटका, मिड विकेटला क्षेत्रक्षेत्र थोडेसे मागे जाते, चेंडू ते कव्हर करतात, फेक करतात, तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न होता, 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. थ्रो प्रॉपरली येत नाहीये श्रीधरकडनं. डीप मध्ये श्रीधर आहे, श्रीधर आहे डीप मध्ये आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करून धावसंख्या नेली आहे ती धावफलकात दुहेरी अंकामध्ये. योगेश फलंदाजीतना चांगला परफॉर्मन्स दिला शेवटच्या टप्प्यापर्यंत. 23 धावा कुठल्या 14 चेंडूमध्ये. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, तरी सुद्धा पिकअप केले शतशक्यता डीप मधला झेल. इथे मात्र दिस इज सरप्राईज अमोल कडनं झेल सुटू शकतो का? तमाम प्रेक्षकांनी हा प्रश्न विचारला असेल. लगेचच चूक होते अमोल कडनं. चांगला प्रयत्न होता, डीप मध्ये खूप वेगाने आले, वाडिश लॉंगॉनला उभे होते, लॉंगॉनला झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि संगणकाचा झेल सोडला. इथे मात्र अमोलने धावसंख्या धावफलकावर 12. ऑफ्टूनच्या थोडासा बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, भरपूर बाहेर बोलवलं. पंच आमच्याकडे वळत्या संदीप फुटाणे सांगतात इशारा. हा चेंडू वाईड आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही फाईट पाहायला मिळते. पहिल्या सध्या सुद्धा तुम्हाला तीच फाईट पाहायला मिळाली जेव्हा महेंद्र गोलंदाजी करत होते योगेशच्या समोर, आणि आता सुद्धा तुम्हाला तेच चित्र पाहायला मिळते की संगनायक समोर ते संगनायक समोर कॉट बिहाइंडचा अपील, हलकीशी एज घेतली, चेंडूच्या बरोबर निघून जातोय तो यष्टीच्या मागे परेशच्या हातात आणि फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रू संगनायकाने मिळून दिलाय आणि फलंदाज बाद होत आहेत. ते कॅप्टनच चंबूत परत आहेत. महेंद्र बोईर बॅक टू द पवेलियन. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाटीची, आई येल जायली पाटीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. अमरने खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकात. 8च धावा दिल्या. आस्किंग रन 10.20 असताना तो दबा थोडासा नक्कीच दोन्ही बॅट्समॅन होता की मागच्या धावा सुद्धा आपल्याला काढायच्या. एकंदरीत जवळजवळ 3 आणि या षटकात सुद्धा आपल्याला त्या धावा काढायच्या 11. त्यामुळे 14 धावांचा दबाव आहे. आपण बघतोय या ठिकाणी धावसंख्या झाली ती आपण मैदानावर 13च्या रूपाने बघतोय. म्हणजे या षटकात आतापर्यंत जर बघितलं तर धावा आले ते 5. तर तो दबाव आपल्याला दिसलाय. मात्र तरी मी योगेशचं कौतुक करेन. ती लाईन अँड लेंथ अप्रतिम होती. मिडल स्टंपवर तो केंद्रित केला होता, बीट केलं त्या ठिकाणी फलंदाजाला एच घेत असताना
असताना फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पारितोषिक भरपूर आहेत. कायम पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात ते खास करून बाळूशेठ भोईर यांचं. विकेट हॅट्रिकसाठी 3000चं कॅश प्राइज आहे. गोलंदाज सज्ज, पुन्हा गोलंदाजी मार्गावर योगेश. लॉफ्टेड ड्राईव्ह, खूप चांगला फटका, खूप चांगला पिकअप, चेंडूला फेकून दिलाय ड्रिंक ट्रॉलीच्या वरती, सीमारेषेच्या बाहेर षटकार. विजय, ग्रेट शॉट. कारण काय विकेट गेल्यानंतर एक दबाव, त्या दबावातून रिलॅक्स होणं आवश्यक असतं. ब्युटिफुल शॉट फ्रॉम राहुल पाटील. क्विक रिप्लाय, शॉट अप गुडलेत, हुक केलाय, आक्रमक फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये. श्रीधरकडनं चूक होत नाहीये. कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी उस तरफ. डॉट, नाहीतर विकेट, एक षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. नाही, याचं पूर्ण श्रेय मी या ठिकाणी योगेशला देईन. चेंज ऑफ पेस होता, टर्न सुद्धा केला होता, फलंदाजाला थोडंसं कष्ट करण्यासाठी भाग पडला, त्यामुळे थोडंसं शफल व्हावं लागलं त्या ठिकाणी राहुलला ऑन साईडला फेकण्यासाठी. आणि तो चेंडू एलिव्हेट नाही करू शकला, बाहेर फेकू नाही शकला. एक्झॅक्टली श्रीधरच्या हातात चेंडू जातोय. आणि बघितलं ना, अगोदर विकेट, त्याच्यानंतर उत्तर षटकार आणि पुन्हा एकदा विकेट. यालाच खरं म्हणतात स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक. दोन्ही संघ जबरदस्त टफ क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी. इमोशन्सवर कंट्रोल करू शकला नाही फलंदाज. आलेला षटकार दाखवला आपल्या बॅटमनना, पण उत्तर ताबडतोब दिलं ते योगेशने. क्विक रिप्लाय, फलंदाज बाद. पुन्हा चेंडू, शॉर्ट ऑफ गुड लेन, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी होती ती फलंदाजासाठी. आणि तोपर्यंत योगेशचं एक यशस्वी षटक समाप्त होत आहे. या षटकात त्याने धावा आपण विचार जर खर्च केला तर पाहिला आपण तर फक्त, कारण पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या. या षटकात आता येतात धावा एकूण टोटल 19, म्हणजे 11 धावा या षटकात खर्च केल्या आहेत. चांगला अनालिसिस पाहायला मिळते. 2 षटकातील धावसंख्या 19, 9.5ची सरासरी पाहायला मिळते आणि 2 धक्के दिले त्या षटकात. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. नाही, आस्किंग रन रेट अजून तो मी म्हणालो ना, तोच दबाव होता महेंद्रावरती, म्हणून ते बाद झाले. आस्किंग रन रेट मेंटेन नाही झालं अजूनही, कारण जसं मी उल्लेख केला 10.20चा आस्किंग रन रेट होता. आपण बघतोय अजूनही 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. मैदानावर 19 धावा बघतोय. धावा अजूनही अवैध आपण बघतोय. जवळजवळ 33 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट आता प्रति षटकाच्या मागे 11 धावा या ठिकाणी करावं लागेल. त्यांचे 2 प्रमुख फलंदाज महेंद्र आणि राहुल पाटील, स्पेसिफिकली राहुल अत्यंत महत्त्वाचा फलंदाज होता धावांचा वेग वाढवण्यासाठी, तो परतलाय. आणि त्यामुळे आता आकाश आणि मिलिंद यांच्या खांद्यावर जबाबदारी असेल आणि त्या कुठल्या पद्धतीने प्रत्युत्तर या ठिकाणी देत आहेत याच्यावर लक्ष राहील या ठिकाणी. मिलिंद आणि त्याचबरोबर आता आलेले फलंदाज आकाश गोलंदाजीमध्ये जबरदस्त कमाल केली. 2 षटकं हाताळली, 12 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. आणि स्लॉगरमध्ये खूप चांगली गोलंदाजी, चांगलं षटक हाताळलं स्लॉगरमध्ये. फक्त 4 धावांचं तो मात्र येतोय. आता मात्र अष्टबल भूमिका सादर करण्यासाठी येतो फलंदाजीला आकाश आणि त्याच्यासमोर गोलंदाजीला येतो तो उंचपुरा असा अमर ठाकूर. मुख्यतः एक गोष्ट मी अजून रीड केली प्रसाद, अमर ठाकूर नेहमी समोरच्या एंडने गोलंदाजी करतायत. हे मी रीड करतोय मागच्या काही वर्ष, कारण तो एंड त्यांना जास्त प्रिय आहे. त्या एंडमधूनच ते जास्त डेंजरस वाटतात मानपाडा एंडकडून. आणि पहिल्या षटकात काही त्यांनी बॉडी लाईन जे टाकले, आउटसाईड दिला, ऑफस्टम्प जे टाकले, अप्रतिम ताकदीचा पूर्ण वापर, उंचीचा पूर्ण वापर. 18 चेंडू 33 धाव्यांची गरज अमर ठाकूर मानपाडा एंडकडनं. आणि एक खूप प्रमोट केलं मी असं म्हणेन, खूप लवकर संधी दिली आहे ती आकाशला. स्टार्टिंगला फलंदाज आकाश पाटील. द विकेट. पहिला चेंडू अमरचा, बॅकफुटला गेले, पंच केलं चेंडूला, पाठवून देते पॉइंट रिझर्व मध्ये तिथे येत आहेत. 2 धावांचा प्रयत्न, गुड रनिंग, कॉन्फिडन्स बघा किती मोठ्या लेवलचा होता, किती वेगाने. आता एकतर कमी उंची त्यामध्ये तुम्ही पाहतात रनिंग बिटवीन विकेट किती फास्ट आकाशचं. आणि तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या या मुवमेंटला. फेक चुकीची झाली, अशा मुवमेंटला 3 धावा कंप्लीट करतोय. नुसतं फेक नाही, कॅज्युअलनेस होता. कॅज्युअलनेस ठेवून चालणार नाही तुम्ही. स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक खेळतात, तो कॅज्युअलनेसमुळेच ते कन्वर्ट झालंय ती रन. कॅज्युअलनेसमध्ये तुम्ही जर लेट केला तर नक्कीच फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये पुढची धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली, याबाबतीत शंका नाही. 3 धावसंख्या थोडीशी पुढे सरकते धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा धावफलकावर. 22 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 2. अमर ठाकूर समोर जाईल स्टॅकिंग आघाडीचा फलंदाज मिलेन. तो फटका दाखवायचा होता, पुन्हा एकदा शफल झाले होते. चेंडू एक्झॅक्टली पाहत नाहीये, धावचीची संधी इथे मात्र होती. आणि तुम्ही पाहतात इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय.
नाही, चांगले कॅप्टनशिप आहे या ठिकाणी. सोनारपाडाचे कॅप्टन योगेश पाटील यांच्या मार्फत सुरुवातीला अतिशय याच्या अगोदरच्या षटकात चांगली गोलंदाजी. अमरने पहिल्या षटकात 8 धावा, योगेशने आपल्या त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये संघाच्या दुसऱ्या षटकात 11 धावा आणि आता अमर कमबॅक करत असताना या ठिकाणी धावबादच्या माध्यमातून एक फलंदाज अजून बाद होतोय, कारण 52च धावा आहेत. त्यांना माहिती आहे धावा आपल्याकडे कमी आहेत, अशा वेळेला समोरच्या संघांना रोखणं आवश्यक आहे आणि त्यामुळे सातत्याने विकेट्स काढायचे या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. आघाडीचे महेंद्र, मिलिंद, राहुल पाटील परतलेत. आकाश आणि जयेशकडे आता जबाबदारी आहे. मी थोडासा सरप्राईज झालो इथे. मात्र आकाशने मात्र मिलिंदला आघाडीचा फलंदाज ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका स्पष्ट केली आहे अगोदर सुद्धा, त्याला मात्र लवकर तमूत पाठवून दिलं, त्याला मात्र बाद करायला भाग पाडलं, आपली विकेट टाकण्यासाठी भाग पाडलं. आणि बघायचं अशा मुवमेंटला जयेशला संधी मिळते. जयेश भोईर येतात मैदानावर 5व्या क्रमांकावर आणि निश्चित म्हणेन की मात्र आकाश आणि जयेशवर खूप मोठी जबाबदारी असेल मैदानावर, कारण 3 गडी बाद झाले. धावसंख्या फक्त 22 धाव धावफलकावर लक्ष गाठायचं मैदानाच्या आतमध्ये अजूनही 30 धावेंचं, कारण 52 धावेंचं टार्गेट सेट केलंय ते सोनारपाडा संघाने. पुन्हा अमर स्ट्रायकिंगला सामोरं जाईल तो आकाश. बॅकफूट पंच पहिला चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. त्या फटक्याचा उल्लेख प्लेइंग इट माय वे जे मात्र एक पुस्तक आहे सचिनचं, माझं आत्मचरित्र, या फटक्याचा त्याने आवर्जून उल्लेख केलाय त्या पुस्तकात. समोर केले बॅक टू द बॉलर, खूप चांगल्या पोझिशन मध्ये आले, चांगला फटका एक्झिक्यूट अशा दूरवर येत आहेत, पण त्याच्या आवाक्याच्या वर अप्रतिम फटका. काय टायमिंग होता या फटक्यामध्ये, आल्या पावली चेंडूला मात्र परत पाठवून दिलं. बॅक टू द बॉलर, सीमारेषे बाहेर चौकार. बॅकफूट पंच आणि लॉफ्टेड ड्राईव्ह 2 फटक्याने इम्प्रेस केलंय ते फलंदाज स्ट्रायकिंगला आकाश पाटीलने. धावसंख्येचा वेग वाढवला, धावसंख्या धाव 26. अमरच्या अगेन्स्ट खूप चांगला फटका पाहायला मिळाला तो आकाशकडून. आता मात्र बॅकफुटला गेले, दिशा दिली फक्त चेंडूला, ऑन द टोस उभे राहिले, गल्लीमधना चेंडूला एक्झिक्यूट केलं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थर्ड मॅन बाउंड्री क्लिअर करतोय, चौकार. नाही, सुपर बॅटिंग, सुपर लढाऊ वृत्ती ज्याला आपण म्हणतो, किलिंग इन्स्टंट प्लेअर आहेत आकाश पाटील. सहजासहज हार मानत नाही ते आणि या 2 चौकारच्या माध्यमातून त्यांनी ते सिद्ध केलं. आत्ताचा फटका ऑन द टोस, तसं त्यांची उंची जास्त नाहीये, मात्र त्यांना माहिती आहे शॉर्ट थर्डमॅन कुठे आणि गल्ली कुठे आहे, मधून तो चेंडू काढत असताना. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की मात्र मिलिंदला त्यांनी मात्र बाद होण्यासाठी त्याला भाग पडलं. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलं, पण स्ट्राईक रोटेट का केलं याचं मात्र उत्तर त्यांनी या 2 फटक्यांमध्ये दिलं. अप्रतिम फटकेबाजी. बॅकफूट पंचचा मी उल्लेख केला, सचिन रमेश तेंडुलकरच्या पुस्तकात त्याचा उल्लेख जो त्यांनी मात्र केलाय, ते फटका त्यांनी मात्र पहिल्यांदा जो पहिला दौरा झाला सचिनचा न्यूझीलंडच्या दौऱ्यावर, त्यांनी हा फटका इम्प्लिमेंट केला आपल्या बॅटमॅनना आणि तो फटका मला मात्र खूप कॉन्फिडन्स देऊन गेला, कारण त्या चेंडूवर मात्र 3 धावा अंकित केल्या आहेत ते फलंदाज आकाशने. ओव्हर द विकेट अमर. थोडीशी चर्चा झाली, पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. हा चेंडू इझी स्विंग होता, अप्रतिम चेंडू, हे त्या चर्चेचं उत्तर होतं. जी चर्चा झाली ती मात्र खेळाडूंमध्ये, किंवा त्या चर्चेचं उत्तर देत असताना या आकाशला गुड बॉलिंग. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, सेकंड बॉल, ग्रेट बॉल ऑफ द टुडे आय विल से. आतापर्यंत अप्रतिम, हे दोन्ही चेंडू अमरच्याच खात्यात आहेत जे अप्रतिम आजच्या दिवशी पडले. ते ब्युटिफुल डिलिव्हरी. 30 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टोटल 3 विकेट. अमर ठाकूर पुन्हा ओव्हर द विकेट उजव्या हाताने. भयान शांतता, लाऊड अपील आणि फलंदाज बाद. लेग स्टिकवर एक्झॅक्टली चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर होता, बघितलं शफल होत आहेत आणि चेंडूची मात्र फेक बरोबर लेग स्टिकवर गेली आणि एक मोठी सफलता अर्जित केली. दिस इज द बिग विकेट. आकाश बॅक टू द पवेलियन. एक गोष्ट अमरला माहिती होतं की मागचा चेंडू डॉट गेले, त्यामुळे नक्कीच थोडासा दबाव या ठिकाणी असू शकतो या आकाश पाटीलवर आणि तीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी यॉक करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मिडल आणि लेग स्टंपच्या मध्ये आणि शफल झाले. आणि शफल झाल्यामुळे प्लम समोर तुम्ही जेव्हा येता अक्रॉस द लाईन खेळायला जाता तेव्हा तुम्ही प्लम होता आणि त्यामुळे थोडा वेळ नक्कीच घेतला त्या ठिकाणी आपण पाहिलं आकाशने, कारण तो चेंडू त्याला वॉच करायचा होता आणि प्लम बसल्यामुळे या ठिकाणी पायचीच्या माध्यमातून ते बाद होत आहेत. कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि विनोदजी रतन पाटील यांना तुम्ही बघतायत. विकी रमेश पाटील सुद्धा आहेत स्क्रीनवर. सातत्याने
अप्रतिम प्रयत्न या स्पर्धेला एक वेगळं रूप देण्याचा 18 वर्षात आपण पदार्पण करतोय आणि सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळे आपल्याला कल्पना आणि वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी सातत्याने बघायला मिळत आहेत. यावर्षी जर बघितलं तर स्टँडमध्ये टाकण्यात आलेले 13 स्टँड बनवण्यात आलेले आहे आणि एका बाजूला चांदीची कॉईन जी आहे, चांदीचं जे आहे त्या कॉईनच्या एका बाजूला कॉईनच्या बाजूला 18 वर्ष लिहिण्यात आलं, एका बाजूला कॉईनच्या बाजूला ऑर्गनायझरचं नाव आणि एक फलंदाज पूल करत असताना असं चित्र आहे आणि ते चांदीच्या कॉईनच्या माध्यमातून टॉस होतोय, संगनायकाला ते जिंकल्यानंतर देण्यात येतं प्रत्येक सामन्यात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आणि आपण बघतोय द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पद्मश्री रमाकांत आचरेकर सर यांचा स्टँड आपण समोर बघतोय, एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य गोष्ट आहे. अजून एक बदल सांगायचं झालं तर स्पर्धेचं जे ड्रॉ झाले विनोद दादांच्या वाढदिवसानिमित्त हे ड्रॉ करण्यात आले याच मैदानावर पिरमिड कॉलनीच्या. आणि ते ड्रॉच्या दिवशी अजून एक गोष्ट नवीन काय बदल पाहायला मिळाले की यावर्षी टी शर्टचं इनॉग्रेशन, पॅटर्नचं इनॉग्रेशन त्याच दिवशी केलं गेलं. जे 4 पॅटर्न म्हणजे 4 दिवस आपण ग्रामीणच्या पानावर त्याच्या त्या 4 पॅटर्नचं मात्र इनॉग्रेशन केलं गेलं. दादांच्या हस्ते, विजयदादांच्या हस्ते, राजूदादांच्या हस्ते आणि विनोददादांच्या हस्ते 4 मात्र व्यक्तिमत्वाच्या हस्ते मात्र इनॉग्रेशन झालं. फक्त कलर डिफरंट असतील, पॅटर्न्स मात्र प्रत्येक दिवसाचा सेम असेल, फक्त 12चे 12 डिफरंट कलर असतील. हे तुम्हाला चित्र ओपनिंगच्या दिवशी पाहायला मिळालं, ड्रॉ ओपनिंगच्या दिवशी. नक्कीच नक्कीच. जय दुर्गा माता क्रिकेट संघ खाटाईमधल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. खूप चांगलं रीड आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्या पॅटर्न आणि डिझाईनला क्लिअर केले त्यांनी. आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी आपण एक वेगळंच चित्र टी शर्टच्या माध्यमातून आपल्याला मैदानावर सगळ्या संघातील खेळाडूंच्या माध्यमातून बघायला मिळतं. रिद्धेश पाटील फिरकी आक्रमण येते. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 22 धावेंची अजूनही गरज आहे ती दहिसर संघाला. नॅशनल लेग ब्रेक आहे, आउट स्विंग तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज पूर्णपणे बीट ओव्हरपिच होतं, ओव्हरपिचवरनं चेंडू मात्र थोडंसं अजून ब्रेक सुद्धा केलं, टॉस सुद्धा केलं, फ्लाईट सुद्धा दिलं चेंडूला. आणि मात्र पंच सांगतात हा चेंडू 22च्या सुरुवात अंकित केली झाली, एक धाव आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल ती 31 या धावसंख्या. इथे मात्र थोडंसं कठीण होणार आहे दहिसर संघाच्या फलंदाजांना, कारण एक अप्रतिम फिरकीचा जादूगार मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय गोलंदाजी करण्यासाठी, तो रिद्धेश. शरद स्ट्रायकिंग एंडला. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, मिस टाइम झाले स्ट्रोक. शेतशक्यता डीप मधना, इथे मात्र 1 हँडेड कॅच, गुड कॅच. त्यांना माहिती आहे मी खूप पुढे निघून आलो. आपला उजवा हात मात्र मागेंद्र चेंडूला मात्र एका हातामध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न केला, तिथून तो चेंडू बाउन्स झाला. पण सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झेल स्वीकारलाय फलंदाज. रितेशला लक्षात आलं की मी पुढे आलोय जास्त आणि त्याच्या हाताला लागून तो चेंडू फ्लाय झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने फिनिश मात्र त्याने केलं. कारण रितेश खूप चांगले दोन्ही चेंडू अप्रतिम टाकले. रितेशचा चेंडू रिलीज झाला तेव्हाच मला लक्षात आला फटका इथेच येणार आहे, कारण ते नॅचरल लेग ब्रेक टाकणारे गोलंदाज आहेत. पडल्यानंतर चेंडू टर्न होतोय. खूप चांगले गोलंदाजी रितेश मार्फत. मी खरंच इम्प्रेस्ड आहे प्रसाद. मागच्या 2 दिवसात पूर्ण यंग ब्रिगेड जी आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटचे, त्यांनी खूप चांगली कामगिरी दाखवली. नाही रितेशचं मी खरंच कौतुक आहे. पहिला चेंडू लेग ब्रेक होता, पण नंतर मात्र चेंडू तुम्ही वादात गुगली होती जणू काय, त्याने हात फिंगर पूर्णपणे मोल्ड केले होते. त्यामुळे फ्लिपर 1 असा मी म्हणेन चेंडू, जो सरळ रेषेत निघून गेला. फरजला अंदाज आला नाही चेंडूचा, त्याला वाटलं चेंडू आतमध्ये येईल, पण बॅटची लिडिंग एज घेतली, चेंडू हवेमध्ये वराच वेळ होता. अशा मुमेंटला झेल स्वीकारला गेला तो रिद्धेशकडनं. पहिलं यश आपल्या वैयक्तिकरित्या मात्र संपादन करतोय आपल्या संघासाठी आणि निश्चित म्हणणे की मैदानावर तो 5वा फलंदाज बाद होतोय तो दहिसर संघाचा आणि यश मिळते गोलंदाज रिद्धेशला. बघायचं धावसंख्या झाली धावफलकात एकूण 31 धावा, मात्र अजूनही 21 धावांची गरज आहे. तर मला सांगतात राजदीप चेंडू शिल्लक ते 10 चेंडू 21 धावा. मगाशीच म्हटलं की इथे मात्र थोडंसं डोकेदुखी असेल रिद्धेशचं हे षटक दहिसर संघासाठी, कारण इथे मात्र धावा जमणं तेवढं मात्र शक्य होणार नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं, डॉमिनेट करणं आणि तेच रिकन्सिलेशन करतायत योगेशच्या पंचांबरोबर की एक्झॅक्टली फलंदाज क्रॉस झाला होता की नाही. हे अत्यंत बारीक लक्ष आहे, अत्यंत बारीक लक्ष आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक असतं. स्ट्राईक कोणाकडे आहे. 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. रिद्धेश लेट स्विंग, अप्रतिम चेंडू, जबरदस्त गोलंदाजी या षटकात रिद्धेशची. नाझीम गुल्लीची आठवण झाली गुजरातचे गोलंदाजी. वॉट अ टर्न. रिद्धेश अप्रतिम टर्न या ठिकाणी दाखवत असताना. डॉट बॉल स्ट्रायकिंगला फलंदाज पाहते तुम्ही आकडे जयेश आलेत मैदानावर, जे 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेत. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज येतात. अजय काही कानवाद देत आहेत की कशा प्रकारे फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे, कशा प्रकारे धावा येणं गरजेचं आहे आणि बघायचं ते इम्प्लिमेंट करून दाखवत आहेत का. लेग स्टिकवर चेंडू होता, लाऊड अपील आणि फलंदाज बाद. एक्झॅक्टली मिडल स्टिकवर चेंडू थोडासा येत होता आणि अशा मुवमेंटला पंचांनी ताबडतोब अपील उचलून धरलं आणि अजून एक धक्का दिला या षटकामध्ये गोलंदाज रिद्धेशने. मॅग्निफिसंट बॉलिंग रिद्धेश मार्फत. क्लीन प्लम बेल्बी होता
नक्कीच थोडा वेळ, कारण काय असतं पडल्यानंतर चेंडू खाली होता, तो टर्न होत होता मात्र तो खाली होता आणि फलंदाच्या ताई पॅडला आपण बघतो तिथे लागत असताना प्लम बेल्बी अजून एक फलंदाज रिद्धेश याच पद्धतीने जर लाईन टाकत राहिले तर फलंदाजांना ते फार मोठे डोकेदुखी ठरू शकतात, या बाबतीत शंका नाही. कारण लेग ब्रेकला खेळणं नेहमीच कठीण असतं. शिवरामकृष्णन ज्याचं समालोचन भारताच्या माध्यमातून ऐकतात, या शिवरामकृष्णननी बेन्सन एजेस कपच्या माध्यमातून आपल्या भारताला विजय प्राप्त करून दिलं होतं. त्यात लेग स्पिनच्या माध्यमातून रिद्धेश अप्रतिम गोलंदाजी करतायत या ठिकाणी. मगाशीच म्हटलं आल्या की मात्र इथे मात्र डोकेदुखी असेल रिद्धेशची गोलंदाजी आणि ते तुम्हाला चित्र पाहायला मिळते की धावासाठी झगडावं लागतंय, स्ट्रगल करावं लागतंय. दहीसर संघाच्या फलंदाजांना धावा घेणं मुश्किल झालंय, पण इथे मात्र विकेट मात्र एकामागोमाग एक इथे मात्र पिकअप करतोय, मिळवतोय तो आपल्या संघासाठी गोलंदाज रिद्धेश. अजून एक धक्का दिला मैदानावर रिद्धेशने. धावसंख्या दाखवत तुम्हाला पाहायला मिळते एकूण जरी फक्त 31 वयापासून थांबली आहे. चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये 8 धावा आहेत त्या 21. हो प्रतिम चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र यष्टीच्या मागून इथे मात्र यष्ट उद्ध्वस्त केलेत मित्र यशक परेशने आणि अजून एक फलंदाज, अजून एक धक्का. या षटकातला तिसरा गडी बाद करतोय तो गोलंदाज रिद्धेश. जे टेनिस विश्वामधील जे ग्रेट स्पिनर्स आहेत, एक काळ ज्यांनी गाजवला आहे, राजू पाटील असतील किंवा हेमराज पाटील असतील, भानुदास पाटील असतील, संदीप माते, त्याच्यामध्ये ब्युटिफुल बॉलर्स यांचं खरंच या ठिकाणी जर लाईव्ह बघत असतील तर समाधान त्यांना वाटत असेल या ठिकाणी रिद्धेशच्या गुला. हा चेंडू सुद्धा अप्रतिम पुढे खेचला फलंदाजाला, पुढचं काम यष्टीरक्षक त्या ठिकाणी वेगाने यष्टीचित करत असताना ब्युटिफुल फॉलिंग. या रिद्धेशचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. या जर असाच गोलंदाजी करत राहिला तर मी तुम्हाला प्रसाद विश्वासाने सांगतो, हा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये अत्यंत घातक गोलंदाज ठरू शकतो. 3 धक्के या षटकात आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च करताना दिले आहेत 5 चेंडूमध्ये. गुड बॉलिंग आणि दहीसर संघासाठी मी निश्चित म्हणेन किंवा हे टर्निंग पॉईंट ठरणारं षटक आहे, कारण तब्बल 3 गडी बाद अवघी 1 धाव. कारण 12 चेंडू 22 धावांचा त्यांचा पाठला करायचा होता, फक्त 1च धाव आली आहे. अजूनही मैदानावर 21 धावांची गरज 7 चेंडूमध्ये. बॅकफुटला निघून गेले चेंडू हवेमध्ये खेळतात, शेतशेत इथे आहे, झेल स्वीकारलाय, अजून एक धक्का, झेल देण्यासाठी भाग पाडलं आणि 4था धक्का, हॅट्रिक पूर्ण करतोय. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवली आहे. जोरदार टाळ्या होत्या रिद्धेशसाठी. हॅट्रिक खूप वेळा साधून आली, पण इथे मात्र हॅट्रिक नोंदवली या स्पर्धेतली सोनारपाडा संघाच्या माध्यमातून ती गोलंदाज रिद्धेशने. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. धन्यवाद डीजे. तर सोनारपाडासाठी एक पारितोषिक आलेले आहे, त्यांचे पुरस्कृत करते संदीप म्हात्रे यांच्या मार्फत रोख रक्कम 11,000 रुपये त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवले. जर सोनारपाडा जिंकला तर 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात आले. मॅग्निफिसंट बॉलिंग, या मुलाचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. रिद्धेश आय एम रिअली इम्प्रेस. मागच्या 3 दिवसामध्ये क्लासिक गोलंदाजी या ठिकाणी रिद्धेशने या ठिकाणी दाखवली आहे. तर एक पारितोषिक आलंय खास करून सोनारपाडा संघासाठी. जर सामना जिंकला त्या संघाचे पुरस्कर्ते संदीप म्हात्रे यांच्याकडे 11,000चं कॅश प्राइज आहे सामना जिंकला तर अजून एक पारितोषिक निश्चित विकेट हॅट्रिकसाठी आहे, जे मात्र ऑलरेडी अनाऊन्स झालं होतं, जे म्हणजेच प्रांजल नागरी सहकारी पतपडी बँकेचे सन्माननीय दीपक शेठ यांच्या माध्यमातून पारितोषिक कॅश प्राइज आहे 5,000 रुपयाचं. तर आयोजकांकडनं सुद्धा पारितोषिक येते ते 3,000 रुपयाचं, म्हणजेच एकूण 8,000चा मानकरी ठरलाय. आणि बाळूशेठ भोईर यांच्याकडे सुद्धा मात्र पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी होतं 3,000 रुपयाचं. रिद्धेशचं अनालिसिस बघा, 1 षटक टाकलंय, एकही निर्धाव नाही, 1 धाव दिली आहे आणि तब्बल 4 गडी बाद केलेत. बेस्ट अनालिसिस ऑफ द टुर्नामेंट टिल नाव. तब्बल 11,000चा मानकरी बाळूशेठ भोईर 3,000 रुपये, आयोजकांकडून 3,000 रुपये आणि प्रांजल नागरी सहकारी पतपेढी बँकेकडनं सुद्धा मात्र 5,000चं पारितोषिक, म्हणजे 11,000चा मानकरी ठरलाय 3 विकेटसाठी हॅट्रिकसाठी. शेवटचं षटक मार्गस्थ होत आहे, 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. बॅक टू द बॉलर, समोर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळते, दूरवर येत आहेत, चेंडूवर चित्रित चेंडू कव्हर करतील अमर. तोपर्यंत या 2 धावा. आठवत असेल गतवर्षीची फायनल सोनारपाडा विरुद्ध नवापाडा, ज्या गोलंदाजाने मात्र सामन्याला कलाटणी दिली तो गोलंदाज माझ्या आतमध्ये येतोय, गोलंदाजी मार्कवर श्रीधर. अप्रतिम षटक हाताळलं होतं गतवर्षी अंतिम फेरीत.
5 चेंडू 19 धावांची गरज. हो गुड बॉलिंग इन स्विंग चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर पिच होतं, पुढे सरसावले फलंदाज, लाईन चुकली आणि बॅट आणि स्टंपच्या मधून चेंडू सरळ रेषेत निघून येतो तो परेशच्या हातामध्ये. राऊंड विकेट. फुल टॉस आहे, लोअर फुल टॉस चेंडू ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय. चेंडू तिथे मात्र बघतायत, वाट बघतायत, पण तोपर्यंत त्याला चेंडू बीट करून निघून जातो सीमारेषे बाहेर चौकार. राजदीप मला सांगतात इक्वेशन, कारण या षटकामध्ये 21 धावांची गरज होती. पहिल्या 3 चेंडू झाले ते 6 धावा, म्हणजे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 15 धावांची अजूनही गरज आहे. श्रीधर फुल टॉस, उंच तर गेलाय, बघायचं किती लांब जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या खाली आणि झेल, फलंदाज बाद. सामना आता मात्र पूर्णपणे झुकलाय तो सोनारपाडा संघाच्या बाजूने. येस मॅग्निफिसंट बॉलिंग, मॅग्निफिसंट. अमर ठाकूर असेल, त्याच्यानंतर रिद्धेश पाटील असतील आणि आता आपण श्रीधर आपण बघतोय. सुपर बॉलिंग, चॅम्पियन ते कावते याचं अत्यंत सुंदर या ठिकाणी सादरीकरण दाखवत असताना पहिल्याच सामन्यामध्ये. येस डेफिनेटली डिफेंडिंग चॅम्पियन कशा प्रकारे खेळायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला राकेश मात्रे सोनारपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चेंडू जाऊन पायाला ब्रश होतोय आणि डॉट बॉल, डेड बॉल कॉल केलाय पंचांनी, कारण मिडॉनचे खेळाडू काही सूचना करत होते गोलंदाजाला. हेच मात्र लक्षात घेतलं पंचांनी, सांगितलंय लगेचच इट इज डेड बॉल. तर भरपूर पारितोषिकं आली आहेत, खास करून राकेश मात्रे सोनारपाडा या संघासाठी. संदीपजी मात्रे जे मात्र या संघाचे पुरस्कार त्यांच्या माध्यमातून सामना जिंकल्याबद्दल 11,000चं कॅश प्राइज आहे आणि 11चं कॅश प्राइज मात्र एका खेळाडूला मिळालंय विकेट हॅट्रिकसाठी. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलं चेंडूला आणि तोपर्यंत फलंदाज मात्र एकच धाव कंप्लीट करू शकतायत या चेंडूवर. धावसंख्या सरकते पुढे, धाव फलकर्ती 38 या धावसंख्येवर. बघायचं पराभवाचं अंतर अजून किती कमी करणार तो दहिसर संघ. स्टील रिक्वायर्ड 14 फ्रॉम 1 डिलिव्हरीज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि 13 धावांनी मात्र हा सामना जिंकला, आपल्या खिशात टाकलाय. गतवर्षीचे चॅम्पियन या सामन्यामध्ये सूर मारत असताना पहिला सामना जिंकला एका बलाढ्य संघासमोर, दहिसर संघासमोर सामना जिंकलाय आणि अभिनंदन ते म्हणजेच राकेश मात्रे सोनारपाडा संघाचं. अभिनंदन संघाचे पुरस्कर्ते संदीपजी म्हात्रे यांचं. निश्चित मात्र आभार व्यक्त करतो जो मात्र संघ पराभूत झालाय दहिसर या संघाचा. नक्कीच नक्कीच. योगेश पाटील अप्रतिम कॅप्टनशिप, त्याच्यानंतर विनोद पाटील, परेश पाटील, समीर पाटील, अमर ठाकूर वॉट अ बॉलिंग. 2 षटकं टाकले मैदानावरती, एकंदरीत 19 धावा देत असताना 1 गडी बाद केले आणि त्याच्यानंतर पुढे अमोल पाटील, करण ठाकूर आणि आजचं जर आमच्या डायरीमध्ये जर कोणाची नोंद असेल तर रिद्धेश पाटीलची असेल, ज्याने 1 षटक नाही तब्बल 1 धाव देत असताना 4 गडी तंबूत पाठवले. अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली आणि त्याच्यानंतर आपण बघतोय श्रीधर मात्रेने शेवटच्या आपण बघतोय 1 षटक टाकले, 7 धावा दिले, 1 गडी बाद केले आणि त्याच्यानंतर आपण बघतोय श्रावण ठाकूर, कल्पेश खेणे आणि प्रथमेश पालकर या ठिकाणी. तर संदीप मात्रे यांचं अभिनंदन करतो. 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी त्यांनी जाहीर केलंय. सोनारपाडा संघ जिंकल्याबद्दल मागच्या वर्षाचे चॅम्पियन अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना या ठिकाणी हा सामना जिंकतायत. दुसऱ्या बाजूला महेंद्र भोईर आणि त्यांची सुरुवात केली होती तरी मात्र हे जे गोलंदाज आहेत कुठेही रूम नाही दिली, कुठेही जागा नाही दिली फटका खेळण्यासाठी आणि त्यामुळे आपण बघतोय सोनारपाडा द्वितीय फेरीमध्ये या ठिकाणी क्वालिफाय होतं. या आपण पारितोषिक काही द्यायचे या ठिकाणी प्रसादकडे जाऊया, कारण भरपूर बक्षीस आलेले आहेत. मी प्रसादला विनंती करतो हे सगळं बक्षीस या ठिकाणी देऊन द्यावे. तर रिद्धेश सामनावीर